नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील मजूर कामगारांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी असलेला परिवर्तनीय महागाईचा भत्ता यामध्ये बदल केलेला आहे. मजुरांना दिल्या जाणाऱ्या किमान वेतन दरातही वाढ केलेली असून तो प्रतिदिन 1035 रुपये करण्याची घोषणा केलेली आहे. किमान वेतन दर वाढल्यामुळे कामगारांच्या हातात किती पैसे येतील समजून घेऊया. अकुशल मजुरांना आता किती पैसे मिळणार ते बघू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अकुशल मजुरांच्या किमान वेतनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रोजगार मंत्रालयाकडून याबद्दलची माहिती दिली गेली आहे. मजुराचे जीवनमान उंचावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. तर किमान वेतन दरामध्ये बदल करण्यात आल्यानंतर स्वच्छता कामगार, हमाल म्हणून काम करणाऱ्या अकुशल क्षेत्रातील अ श्रेणीतील किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन असेल. त्यामुळे या मजुरांना महिन्याला 20,358 रुपये इतका पगार मिळणार आहे. तर या मजुरांना मिळणार 26,000 पेक्षा जास्त पगार. तर कोणते मजूर आहेत ते बघू. सरकारकडून मजुरांच्या वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्या श्रेणीनुसार किमान वेतन दर निश्चित केलेला आहे. त्यात आता वाढ करण्यात आलेली असून अर्धकुशल मजुरांसाठी किमान वेतन दर प्रतिदिन 868 रुपये इतका करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याला दर महिन्याला 22,568 रुपये मिळतील. तर कुशल कामगाराबद्दल म्हणजेच लिपिक किंवा विनाशस्त्र सुरक्षारक्षक गार्ड यांचा किमान वेतन दर हा प्रतिदिन 954 रुपये केलेला आहे. त्यामुळे त्यांना महिन्याला 24,800 रुपये मिळतील. तर उच्च कुशल कामगारांचा किमान वेतन दर प्रति दिवस 1,035 रुपये करण्यात आलेला असून त्यांना महिन्याला 26,910 रुपये मिळतील. तर नवीन किमान वेतन दर कधीपासून लागू होणार आहे ते बघू. मजूर कामगाराच्या वेतन दरात वाढ करण्यात आल्यानंतर श्रम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन किमान वेतन दर लागू होईल. या कामगारांना एप्रिल 2024 पासूनची थकीत रक्कमही दिली जाणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.